वर्चस्व वादातून कोल्हापुरातल्या टिंबर मार्केट आणि गंजीमाळ या सगळ्या परिसरामध्ये काही जणांच्या टोळक्यांकडून अनेक वाहनांना लक्ष्य करत त्याची तोडफोड करण्यात आलेली आहे। मी त्याच टिंबर मार्केट आणि गंजीमाळ परिसरातल्या एका परिसरात आहे आणि माझ्या बाजूला ही वाहनं आपल्याला दिसत असतील। ही आजूबाजूला लावलेली 2 4-चाकी वाहनं आहेत। त्या 4-चाकी वाहनाच्या संपूर्ण काचा जे आहेत ते या टोळक्याने खरतर फोडलेले आहेत। मध्यरात्रीची ही घटना आहे आणि या संपूर्ण परिसरात ह्या 2 गाड्या जरी आपल्याला दिसत असतील तर पुढेपर्यंत हा संपूर्ण परिसर आपण पाहिला तर अनेक वाहनांना त्यांनी लक्ष्य केलेलं आहे। या रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या अनेक गाड्या त्या सगळ्यांनी लक्ष्य केलेल्या आहेत। बाजूला असणारी ही आता दुचाकी देखील आपण बघतोय, ती दुचाकीची देखील किती मोठ्या प्रमाणात नुकसान जे ते या टोळक्याने केलेलं आपण बघतोय। बाजूला अजून एक गाडी आपल्याला दुचाकी दिसते, त्या गाडीवरती देखील दगड जे आहेत ते मोठमोठे या ठिकाणी घालून ही बाजूला आपल्याला दगड दिसत असतील, असेच दगड घालून खरं तर या गाड्या जे आहेत ते मोठ्या प्रमाणात नुकसान करून त्या ठिकाणी पळून खरं तर गेलेले आहेत। या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही जे तरुण यामध्ये सहभागी होते त्याचे सीसीटीव्ही आता समोर आलेले आहेत आणि ते सीसीटीव्ही मध्ये देखील ही सगळी मुलं कैद झालेली आहेत। त्यांच्या आधारे आता पोलिसांनी या सगळ्याचा तपास करणं गरजेचं आहे। नेमकं ही भांडणं कशामुळे झाली होती आणि इथं येऊन याची तोडफोड का झाली होती हे पाहणं गरजेचं आहे। इथं काही काकेत काय सांगाल, किती वाजता हे घडलं? रात्री 1च्या दरम्यान तो सगळी लुस्कान आलीत लोक वरून। काय काय नुकसान झाले आता परिसरात? काय गाड्या फोडल्यात, 2 व्हीलर 4 व्हीलर सगळ्या। मुलांच्या पाठीमागे एडका तलवार घेऊन पाठीमागे लागलीत, त्याच्यामुळे सगळी पांगापांग झालेले आहेत। किती मुलांच्या मागे लागली? एक 10-15 जणांच्या मागे लागली होती, 30 जण होती। कुठल्या परिसरातली होती माहित झाली तुम्हाला? आपल्याला तर म्हणजे असं काही जाणीव झालेलं नाही, पण कुठून रात्रीची आली तेवढी माहिती नव्हती। 15 लोकांच्या मागे हे काही टोळकं जे ते लागलं होतं असं सांगतायत। इथले काही तरुण मुलं आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेऊया। खरं तर या सगळ्या परिसरातली ही सगळी परिस्थिती आपण दाखवलेली आहे। किती मुलं जी आहेत ती ह्या सगळ्यामध्ये सहभागी होती? काल सीसीटीव्ही देखील साधारण 30 ते 35 तरुणांचं टोळकं रेस्कोस नाका कमानीतून आत आलं आणि डायरेक्ट इथं जयभीम चौकात आलं। कुणालाही काही न विचारता त्यांनी गाड्यांची तोडफोड डायरेक्ट चालू केली। आरवाच्या भाषेत शिवीगाळ करत होते ते इथं। स्थानिक नागरिकांना याचा काहीही अंदाज नव्हता, काहीही माहिती नाही काय झाले काय नाही। गाड्यांचा फुटत्याला आवाज जसा यायला लागला, या 2 4 व्हीलर जशा फोडा लागले ते प्रत्येकाच्या हातात येडके, हातोडा, काट्या आणि दगड असं घेऊन त्यांनी डायरेक्ट इथं हल्ला केला। तरुण आमचे इथं बसलेले रात्रीचे ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून गेले आणि असंच ती करत राजाराम चौक परिसर आपण जेवढ्या रस्त्यावर गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्या ते फोडत गेलेत। साधारण 19 ते 20चा आकडा गाड्या फोडणार आहे। रात्री डीवायएसपी मॅडम पण आलेल्या, लोंढे साहेब आलेले, फौजफाटा पण येतो होता। सर्व भागातील नागरिकांनी इथं त्यांना विनंती केलेली आहे। हा पहिल्यांदाच गंजीमाळ परिसरात असा प्रकार घडलेला आहे, पहिल्यांदाच। आणि स्थानिक तरुण न इथं येता बाहेरच्या तरुणांनी हा धुडकूस घातलेला आहे आणि एक दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच खरं तर ही दहशत जी आहे ती या परिसरात या घडलेली आहे, यापूर्वी कधी घडलेली नाही असं सांगितलं जाते। मात्र या गाडीचं नुकसान खरं तर आता कोण भरून या ठिकाणी देणार? काही वर्चस्व वादातून हे सगळं झाला असाल प्रकार, मात्र सध्या ही एका गरिबाची खरं तर गाडी असावी आणि त्यांची गाडी जर अशा पद्धतीनं एखादं टोळकं जे वर्चस्व वादातून त्या ठिकाणी दंगा करत असेल, दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा पद्धतीनं अनेक लोकांच्या गाड्या ज्या त्या फोडल्या जात आहेत आणि ते कदापि खरं तर सहन न करण्यासारखं आहे। आणि या सगळ्यांचा शोध घेऊन आता पोलीस कशा पद्धतीने या सगळ्यांवरती कारवाई करणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे। अशा पद्धतीची दहशत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक वेळा कोल्हापूर शहरामध्ये पाहायला मिळालेली आहे। त्या व्यक्तींना तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांनी अटक देखील केलेली आहे, मात्र पुन्हा एकदा जामीन मिळून ते पुन्हा या सगळ्या मार्केटमध्ये फिरतात आणि अशा पद्धतीने हे सगळे राडे घालतात। त्यामुळे एकदाच अशा सगळ्या लोकांना कोल्हापुरातील पोलिसांनी खाक्या दाखवण्याची गरज आहे, तरच कुठं जाऊन अशा पद्धतीचे प्रकार या पुढच्या काळात थांबणार आहेत। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।